नमस्ते, मी प्रीती. माझ्या प्रीती विजय होम गार्डन या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज एकादशी निमित्त तुळशीचा स्पिरिच्युअल व्हिडिओ आहे. काहींना प्रश्न असतो की अंगणामध्ये कोणती तुळस लावावी, रामा तुळस की श्यामा तुळस. या दोन्ही तुळशी आपण पूजेसाठी लावू शकतो. श्यामा तुळस म्हणजेच कृष्ण तुळस ही हल्ली दुर्मिळ झाले आहेत. श्याम तुळस म्हणजेच कृष्ण तुळस ही बरगंड्या रंगाची एक जांभळसर छटा असते, त्याच्यामध्ये जांभळसर असते आणि यामध्ये औषधी प्रमाण ही आयुर्वेदिकदृष्ट्या भरपूर आढळतं आहे. तुळस कोणत्या दिवशी लावायची हा प्रश्नही बहुतेकांना पडतो. तर कार्तिक महिन्यात तुळशीचे रोप लावणे हे शुभ मानले जाते. नंतर तुम्ही चैत्र महिन्यातसुद्धा लावू शकता. तुळशीचे रोप कोणत्या वारी लावायचं, तर याचं उत्तर आहे गुरुवार आणि शुक्रवार. गुरुवारी तुळशीचं रोप लावल्याने श्री विष्णूचा वरद हस्त तुमच्यावर राहील. त्याचप्रमाणे तुळशी आईला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, म्हणून शुक्रवारी अंगणी तुळस लावणे लाभदायक ठरते. आज विजया एकादशी, याशिवाय शुक्रवारी आहे. आजचा दिवससुद्धा नवीन तुळस आणण्यास खूपच शुभ आहे, उत्तम दिवस आहे. तुळशी आईला आजच्या विजया एकादशीच्या दिवशी कोटी कोटी प्रणाम. वास्तुशास्त्रानुसार ज्या घराच्या अंगणात तुळस असते तिथे नकारात्मकता राहत नाही. तुळशीच्या आसपासची 2 ते 3 किलोमीटर अंतराइतकी जागा जीवजंतू, डास नाहीसे करण्याची क्षमता तुळशीमध्ये असते. तुळस ही अत्यंत पवित्र असून आपल्या हिंदू धर्माच्या पूजेमध्ये तिचा समावेश होतो. ह्या महत्त्वाच्या दिवसामध्ये तुळशीच्या पानाचे सेवन करणे वर्ज्य आहे, जसे की एकादशी, गुरुवार. श्री विष्णुदेवांना तुळस अत्यंत प्रिय आहे. सत्यनारायण पूजेचेही तुळशीचे महत्त्व, तुळशीच्या दलाचे पुष्कळ महत्त्व आहे. नैवेद्यावर तुळस दळ जरूर ठेवावे. अंगणामध्ये पूर्व दिशेकडे तुळस लावणे हे खूपच शुभ आहे. आपल्या भारतीय परंपरेत तुळस ही देवीचे प्रतीक आहे, म्हणूनच तिचे पावित्र्य जपले पाहिजे. एकादशी दिवशी तुळशीमध्ये शालिग्राम ठेवून पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न राहतात. प्रत्येक स्त्रीने आपल्या क्षमतेप्रमाणे दर एकादशी दिवशी तुळशीची पूजा केल्याने सुद्धा उपवासा इतकेच पुण्य प्राप्त होते. काहीतरी गोडाचा नैवेद्य या दिवशी तुळशीला जरूर दाखवावा. आपण कितीही तुळशी लावू शकतो, पूजेची तुळस मात्र वेगळी ठेवावी. तुळशीचे वृंदावन असल्यास त्याभोवती प्रदक्षिणा केल्याने समस्त पापांचा नाश होतो. जाता जाता एक महत्त्वाची बोनस टिप शेअर करते. एकादशी दिवशी श्री विष्णू सहस्त्रनामावली ही पोथी जरूर वाचावी. आपल्या भारतीय संस्कृतीला आपण जपले पाहिजे. ह्या सर्व सेवा जर आपण केल्या तर इथून पुढे आपली मुलं करणार, बरोबर आहे? तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब तसंच लाईक आणि शेअर जरूर करा, जेणेकरून मला नवीन व्हिडिओ करण्यास मोटिवेशन मिळेल. जय श्री राधे कृष्ण. तुळशी आईला आजच्या दिवशी कोटी कोटी प्रणाम. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.